जेव्हापासून मी सीनियर KG किंवा ज्युनियर KGमध्ये होते तेव्हापासूनच मला ग्राउंड ॲक्टिव्हिटीज किंवा ओव्हरऑल फिजिकल ॲक्टिव्हिटीजमध्ये खूप इंटरेस्ट होता. आणि मग आय थिंक कुठला स्पोर्ट डिसाईड करायचा असा काही क्वेश्चन नव्हतात, कारण ऑब्व्हियसली बॅडमिंटन तर होतंच. त्यामुळे आय थिंक मी दुसरीत असतानाच मी बॅडमिंटन शिकायला जात होते. सुरुवात केली दुसरी म्हणजे 6-7 वर्ष. हो अगदीच. आधी दुसरा कुठला खेळ खेळावा असं कधी वाटलं नाही ॲक्च्युली. आपल्याकडे म्हणतात मुलाला लहानपणापासून बॅटच त्याच्या हातात दिली, तसं हातात बॅडमिंटन रॅकेट झाली कायम. काइंड ऑफ, म्हणजे एवढं लहान मला आठवत पण नाही ॲक्च्युली. पण माझ्या घरी मी क्रिकेटच्या बॅटपेक्षा जास्ती बॅडमिंटनचीच रॅकेट बघितली असेल. मला हे सांगायला आणि सगळ्या तुझ्या चॅनल थ्रू सगळ्यांना मला शेअर करायला आवडेल की घरात आपल्या खेळाची संस्कृती जपणं हे आजकाल तर खूपच गरजेचं झालं आहे. आणि सुदैवाने म्हणजे 70-80चं दशक असताना सुद्धा माझ्या आजीकडे, बाबांच्या आईकडे किंवा माझ्या आजोळी आईच्या आईकडे किंवा सगळ्यांकडे खेळाची संस्कृती होती म्हणून. आणि इथेच मी सायनाला पहिल्यांदा भेटले होते 2008ला. आय थिंक कॉमनवेल्थ गेम्स झाले होते आणि मला इतकी भीती वाटत होती, मला अजूनही आठवते. मी इतकी नर्वस होते, तिला फक्त फोटो काढायचा होता तिच्यासोबत, पण मी पूर्ण माझी बॉडी शिवर करत होती. बॅडमिंटनमध्ये खूप मोठ्या लेवलवरती आपण जाऊ शकतो किंवा शिक्षणाचा वेळ खूप बाजूला काढून खेळासाठी मग त्याप्रमाणे डाएट फॉलो केलं पाहिजे. मग डायटिशियन आमच्याकडे फक्त आई होती आणि ते डाएट सगळ्यात छान वाटायचे. त्या निमित्ताने सगळ्यांना मला सांगायला शेअर करायला आवडेल की जुलैमध्ये येणाऱ्या ऑलिम्पिकला माझी भारतातर्फे निवड झाली आहे अंपायरिंग करता. सो त्या ऑलिम्पिकपर्यंत जावं याकरता कधीतरी बघितलेलं स्वप्न आता या 2 महिन्यात माझं पूर्ण होतं. हॅलो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं स्पोर्ट्स कट्टावरती. आज मी फादर्स डेच्या निमित्ताने एक बाप लेकीची जोडी घेऊन आलेलो आहे. कोण आहेत हे दोघं जण? तर वडील हे बॅडमिंटनचे प्रथितयश अंपायर, ज्याला आपण साध्या मराठीमध्ये पंच असं म्हणतो, आणि मुलगी आहे ती स्वतः नॅशनल लेवल, इंटरनॅशनल लेवलवरती बॅडमिंटन खेळते. तर आज माझ्यासोबत आलेले आहेत सुदीप बर्वे आणि त्यांची मुलगी पूर्वा बर्वे. तर स्वागत आहे तुमच्या दोघांचं. हॅलो. तर करूयात सुरुवात? हो. तर सुरुवात कोणापासून करायची? आज फादर्स डे, तर बाबांपासून सुरुवात करूयात. तर तुमचा बॅडमिंटनचा प्रवास नक्की चालू तरी कुठून झाला? सगळ्यात पहिल्यांदा स्पोर्ट्स कट्टाला शुभेच्छा. आणि खूप छान वाटतं की फादर्स डेबद्दल तू असं काही छान उपक्रम करतोय. सो परत एकदा तुझ्या चॅनलला आमच्या दोघांकडनं शुभेच्छा. बॅडमिंटनचा प्रवास सुरू होण्यापेक्षा पुण्यामध्ये बॅडमिंटनचं एक कल्चर आहे आणि ज्याला पूर्वी आपण पुणा गेम म्हणतो, तो खरंच पुण्यातच साधारण 1875च्या आसपास ब्रिटिशांनी चालू केला. आणि तेव्हापासनं बॅडमिंटन खेळ किंवा बॅडमिंटन ही ॲक्टिव्हिटी किंवा बॅडमिंटन आपल्या जीवनाचा भाग पुणेकरांसाठी झाला असं म्हणायला खरंच हरकत नाही. कारण पुण्यात तेव्हापासनं ब्रिटिश असताना ब्रिटिशांनंतर जरी तो खेळ ब्रिटनला गेला, त्याच्यानंतर मॉडर्न बॅडमिंटन नियम आले, तरीसुद्धा वार्देकरांमुळे आणि बाकीचे नातू कुटुंबियांमुळे मोठी बॅडमिंटनची कोर्ट्स पुण्यात झाली. आणि त्या सगळ्याचा फायदा 1970च्या दशकात आमच्यासारख्या लहान मुलांना आणि सुदैवाने माझी आई शिवाजी युनिव्हर्सिटीची चॅम्पियन होती. मिसेस नातूंबरोबर ती डबल्स पण खेळायची, सिंगल्सचं पण चषक तिने जिंकले होते. आणि लग्नानंतर माझ्या भावांनी पण तिला बॅडमिंटनचं प्रोत्साहन दिलं. त्यामुळे आम्ही सगळेच जणं घरी बॅडमिंटन म्हणजे घराबाहेर म्हणू आपण अंगणात खेळायचो, बिल्डिंगच्या बाहेर. आणि जोशी दामले कार्यालयात पण लहानपणी आम्ही जायचो. मी रितसर आणि आई रिलिजियसली शिकवायची. त्याच्यानंतर मॉडर्न कॉम्प्लेक्स सुरू झालं, 83-84 झाली. पदुकोण तेव्हा ऑल इंग्लंड जिंकले. त्यामुळे एक बॅडमिंटनचं वारं क्रिकेटबरोबर पॅरलल वारं म्हणू किंवा क्रिकेट हा सांघिक खेळ होता आणि हा इंडिव्हिज्युअल स्पोर्ट्स म्हणतो आपण. वैयक्तिक तुम्हाला त्यामध्ये कस लागतो तुमचा, आणि त्यामुळे आपसुकात गोडी निर्माण झाली होती. त्यामुळे बॅडमिंटन हे दररोजचा एक अंगभूत हिस्सा झाला होता असं म्हणूयात आपण त्याला. आणि मग घरच्यांच्या म्हणजे आजी आणि बाबा आणि त्या अर्थाने आजोबाई यांचा बॅडमिंटन हे इंटिग्रल पार्ट होतं. मग बॅडमिंटन त्यामुळे तुला वयाच्या कितव्या महिन्यापासून सुरुवात केली असं मी विचारू शकतो, रादर दॅन वर्षापासून? ॲक्च्युली महिना नाही, पण म्हणजे
जेव्हापासून मी सिनियर के जी किंवा ज्युनियर के जीमध्ये होते तेव्हापासूनच मला ग्राउंड ॲक्टिव्हिटीज किंवा ओव्हरऑल फिजिकल ॲक्टिव्हिटीजमध्ये खूप इंटरेस्ट होता. आणि मग आय थिंक कुठला स्पोर्ट डिसाईड करायचा असा काही क्वेश्चन नव्हतात, कारण ऑब्व्हियसली बॅडमिंटन तर होतंच. त्यामुळे आय थिंक मी दुसरीत असतानाच मी बॅडमिंटन शिकायला जात होते. सोलारिसला वाळिंबे काकू अजूनही शिकवतात, त्यांच्याकडे मी जातो आणि बाबा पण माझा घ्यायचा लहानपणी एकदम. सो आय थिंक ते फॅमिलीमध्ये असल्यामुळेच मला हळूहळू ते इझी गेलं खूपच शिकायला. येस, म्हणजे ज्या लोकांना सोलारिस काय म्हटल्यावर पटकन समजून असेल तर पुण्यातला सोलारिस हा एक कोथरूड नावाच्या एरियातला एक क्लब आहे, जिथे बॅडमिंटन म्हणा, स्विमिंग म्हणा, टेनिस म्हणा, असे वेगवेगळे खेळाचे प्रकार तिथे घेतले जातात. तर तिथे पूर्वांनी सुरुवात केली दुसरी म्हणजे 6-7 वर्षाची असतात. त्याच्या आधी दुसरा कुठला खेळ खेळावा असं कधी वाटलं नाही? लहानपणी जे आपल्याकडे म्हणतात की मुलाला लहानपणापासून बॅटच त्याच्या हातात दिली, तसं हातात बॅडमिंटन रॅकेटच आली कायम? काइंड ऑफ, म्हणजे एवढं लहान मला आठवत पण नाही ॲक्च्युली. पण माझ्या घरी मी क्रिकेटच्या बॅटपेक्षा जास्ती बॅडमिंटनचीच रॅकेट बघितली असेल, बॅडमिंटन सुरू पण व्हायच्या आधी. त्यामुळे मला लहानपणापासूनच बॅडमिंटनबद्दल नेहमीच थोडंसं आवड होती आणि ते नॅचरलीच आल्यासारखं झालं माझ्याकडे. आणि नॅचरली तिच्याकडे बॅडमिंटन आलं, पण समजा ते बॅडमिंटन आलं नसतं तर तुमचं काय प्रतिक्रिया असते? म्हणजे तिची आई बॅडमिंटन खेळते का? एक्झॅक्टली. कुठल्याही म्हणजे मला हे सांगायला आणि सगळ्या तुझ्या चॅनल थ्रू सगळ्यांना मला शेअर करायला आवडेल की घरात आपल्या खेळाची संस्कृती जपणं हे आजकाल तर खूपच गरजेचं झालं आहे. कारण एकतर स्पोर्ट्समन स्पिरिट आपल्याला प्रत्येक क्षेत्रात एखाद्या खेळातली हारजीत ही आपल्याला व्यवसायात, आपल्या नोकरी धंद्यामध्ये, एक मित्रांबरोबर दररोजच्या नेहमीच्या व्यवहारांमध्ये ही उपयोगी पडते. आणि सुदैवाने म्हणजे 70-80चं दशक असताना सुद्धा माझ्या आजीकडे, बाबांच्या आईकडे किंवा माझ्या आजोळी आईच्या आईकडे किंवा सगळ्यांकडे खेळाची संस्कृती होती म्हणेन मी. आणि त्या खेळाच्या संस्कृतीमुळे आपोआपच एक कुठलाही खेळ हा चांगल्या तऱ्हेने आत्मसात करून त्याच्यात किती आपण मुलगा किंवा मुलगी घरातली पुढे जाणार आहे ह्याच्यापेक्षा सुदृढ राहणं, त्यामुळे घरातलं वातावरण चांगलं राहतं, आनंदी वातावरण राहतं, मुलं सुदृढ राहतात. आणि त्यामुळे आपोआपच एक घरात खेळीमेळीचं वातावरण असणं हे गरजेचं असतं. हे आपसुकच झालं आणि ते आपसुक आमच्या दोन्हीकडे, आईच्याकडनंही आणि बाबांकडनंही आलं. माझी बायको पुण्यातलीच आहे, पूर्वाची आई. तिच्याकडे ती कुठलं बॅडमिंटन खेळायची नाही, पण त्यांच्या घरीसुद्धा खेळातला प्रोत्साहन देणारंच वातावरण होतं. म्हणजे अभ्यासाबरोबर खेळही तितकाच महत्त्वाचा आहे हे आपोआपच आम्हाला लहानपणापासून माझ्यामुळे पूर्वाला किंवा मला माझ्या आईमुळे, आईला तिच्या आईवडिलांकडे जरी कॉन्झर्वेटिव्ह त्यावेळेचं 40-50चा दशक असला तरी खेळाला प्रोत्साहन हे आपोआप होत आलं आणि त्याचा फायदा आज आता प्रोफेशनल खेळाडू किंवा मी प्रोफेशनल पंच होण्यापर्यंत येऊन पोचला आहे असं म्हणूयात आपण. येस, म्हणजे आपण परत पूर्वाकडे जाताना की तिने लहानपणी बॅडमिंटन जेव्हा सुरू केलं तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे जी काही साधारणतः 20 वर्ष आपण म्हणूयात, मोर ऑर लेस 20 वर्ष ती बॅडमिंटन जर का लहानपणापासून खेळते, तर त्या ह्याच्यात बॅडमिंटन बदलताना तुम्ही कसं बघितलं? म्हणजे त्या 20 वर्षात बदललेलं बॅडमिंटन आणि तुमच्या लहानपणीच्या 20 वर्षात बदललेलं बॅडमिंटन? खूप छान प्रश्न आहे. कारण खेळ हा काळानुरूप बदलतो, आधुनिकता येते, साधनं बदलत जातात, नवीन नवीन खेळाचे इन्फ्रास्ट्रक्चर. आता जिथे तू मुलाखत घेतोयस ते इन्फ्रास्ट्रक्चर महाराष्ट्र सरकारच्यामुळे तयार झालं आणि त्याला एवढं नॅशनल गेम्स होत्या त्यावेळेला हे तयार झालेलं बालेवाडीचं नुसतं बॅडमिंटनचं नाही, मल्टी स्पोर्ट्स व्हेन्यू तयार झाला. पूर्वीच्या काळी मी म्हटलं तसं फक्त मॉडर्न कॉम्प्लेक्स किंवा लक्ष्मी क्रीडा मंदिर क्लब असं पुण्यातले 2च क्लब्स होते की जिथे बॅडमिंटन स्पर्धात्मकदृष्ट्या शिकवले जायचं आणि खेळले जायचं. बाकीच्या ठिकाणी फरशी किंवा खाली माती असलेली कोर्ट्स आखली जायची, मग व्हॉलीबॉल नसेल तेव्हा बॅडमिंटन खेळलं जायचं. आता अशी परिस्थिती नाही आहे. मुलांना आधुनिक सगळ्या सुखसोयी मिळतात, चांगल्या तऱ्हेचं व्हेन्यूज मिळतात, चांगल्या तऱ्हेचे आपल्या मागे जिथे तू मुलाखत घेतोस तिथे हिरवी कोर्ट्स दिसतील, होवा कोर्ट्स. ही आम्हाला फक्त माझ्या लहानपणी तर मला आठवत नाही मी होवा कोर्टवर कधी मॅच खेळलो, कारण नॅशनल चॅम्पियनशिपसुद्धा वुडन कोर्टवर किंवा फरशी कोर्टवर खेळली जायची. आणि त्यामुळे आता चांगल्या तऱ्हेची कोर्ट्स आली खेळामध्ये, त्यामुळे स्पीड आला. आंतरराष्ट्रीय तयारीची किंवा लेवलच्या रॅकेट्स, शटल्स, हा बदल ह्या गेल्या 20-25 वर्षात
हा नक्कीच झाला आणि त्यामुळे अधिकाधिक सायना नेहवालसारखे चॅम्पियन, कारण एकच आयडॉल होता आपल्याकडे प्रकाश पादुकोण, त्याच्यानंतर गोपीचंदपर्यंत बॅडमिंटन हा खेळ मला नेहमी वाटायचं की रिक्रिएशन म्हणूनच बाकीचे स्पोर्ट्सवाले खेळतात, की पावसाळ्यामध्ये क्रिकेट खेळता येत नाही तर मग सुनील गावस्कर काय आवडीने खेळायचं तर बॅडमिंटन, म्हणजे दुय्यम स्थान ज्याला होतं त्याला प्राईम स्पोर्ट्स म्हणून टी व्हीवरती सुद्धा पसंती दिली जाते. आणि तुझ्यासारखे यूट्यूबर्स म्हणू आपण त्यांना, ते आमच्यासारख्यांची मुलाखत आता घेऊ शकतात जे 20 वर्षापूर्वी शक्यच नव्हतं. येस, म्हणजे हा एक पॉझिटिव्ह बदल नक्कीच. 100%. मलाही आठवतंय की माझ्या घरात जवळ एका किराणा मालाच्या दुकानाच्या वरती बॅडमिंटन कोर्ट आहे जे वर्षीचं होतं आणि तिथे एक हे असंच की अरे वरती छताला लागेल की काय, हो इतकं ते हे होतं. अगदी. पण म्हणजे पुण्यात जे तुम्ही उल्लेख केला तो परत ऑडियन्ससाठी की पुण्यात PDMBAचं काय मॉडर्न कॉम्प्लेक्स नावाचं मोठं बॅडमिंटनचं सेंटर आहे जिथे चिपलकट्टी नावाची एक मोठी स्पर्धा होते ज्याच्यात बहुतेक म्हणजे गोपीचंदपासून सायनापर्यंत PV सिंधूपर्यंत सर्व खेळाडू आहेत तिथे खेळून मोठे झालेले आहेत किंवा ती एक स्पर्धा जिंकणं हे बॅडमिंटनच्या दृष्टीने एक महत्त्वाचं आहे. तर तुला ह्या खेळाडूंना म्हणजे जे आत्ताच्या कंटेम्पररी खेळाडू आहेत, सायना झाली, PV सिंधू झाली किंवा ज्वाला असेल, तर ह्या कोणाला तुला लहानपणी बघायची संधी मिळाली का किंवा त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट करायची कधी संधी मिळाली का? मी खूप छोटी होते तेव्हा बाबा म्हटलं तसं सायना खूपच म्हणजे तेव्हा खूपच ती आमच्यासाठी शी वॉज लाईक एन आयडॉल आणि अजूनही आहे. म्हणजे आय थिंक तिच्यामुळेच इंडियामध्ये बॅडमिंटन खूप जास्ती प्रमोट झालं आपण म्हणू शकतो. आणि इथेच मी सायनाला पहिल्यांदा भेटले होते 2008ला आय थिंक कॉमनवेल्थ गेम्स झाले होते आणि मला इतकी भीती वाटत होती, मला अजूनही आठवते मी इतकी नर्वस होते, तिला फक्त फोटो काढायचा होता तिच्यासोबत पण मी पूर्ण माझी बॉडी शिवर करत होती आणि मला आठवत पण नाही मी काय म्हणलं, ऑल द बेस्ट म्हणलं असेल, पण म्हणजे ती मोमेंट माझ्या अजूनही मनात एवढी छान मला आठवते. आय थिंक ते माझं फर्स्ट इंटरॅक्शन होतं आणि ती तेव्हा जिंकली पण होती, तिची फायनल मॅच होती. आणि आय थिंक वन ऑफ द रिझन्स मी खूप इन्स्पायर्ड आहे सायनाकडनं, कारण समथिंग अबाउट हर इज व्हेरी डिफरंट. म्हणजे तिची जिद्द किंवा विल पॉवर, गेम तर तिचा चांगलाच आहे पण ती जेवढी मेंटली स्ट्रॉंग आहे तेवढं आय डोंट थिंक मी कोणाला बघितलं आहे. त्यामुळे ते बघून मला अजून असं वाटलं की आपल्याला पण हे करायचं आहे. त्यामुळे तू आत्ता पण कंटेम्पररी खेळाडूंबद्दल बोलतोस आहोत, तर मग तुझी आवडती खेळाडू कुठली आहे? सायनाच आहे का इतर कोणी म्हणजे इंटरनॅशनल याच्यावरची कुठली असेल? बॅडमिंटनमध्ये म्हटलं तर लहानपणापासूनच मी लिंडानला खूप फॉलो करायचं आहे. आय थिंक सगळेच करतात आणि म्हणजे लिंडान बॅडमिंटन बघत नाही त्यांनाही ते नाव हां एक्झॅक्टली, म्हणजे लिंडान आणि चायनाचा जगज्जेता खेळाडू आहे तो. आय थिंक लिंडान आणि ली चॉंग दोघंही म्हणजे ते लेजंड्सच आहेत आणि हू वुडंट फॉलो दॅम. आणि ते त्याच्यानंतर ताई झू यिंग म्हणून एक चायनीज तायपायची मुलगी आहे आणि एक कॅरोलिना मॅरिन, ती आत्ता ऑलिम्पिक चॅम्पियन होती 2020मध्ये का त्याच्या आधीचं 22 साली झालं. हां करेक्ट, जपान. करेक्ट. सो त्यांना मी बऱ्यापैकी फॉलो करते कारण समहाव मला त्यांची गेम स्टाईल खूप आवडते, त्यांचे स्ट्रोक्स किंवा आय कॅन रिलेट टू देअर गेम, त्यामुळे मी त्यांना फॉलो चांगलं करू शकतो. तू म्हटलीस की फॉलो करू शकतेस, तर आपल्या पिढीच्या डोक्यात फॉलो करणं म्हटलं की ते इंस्टाग्रामवरती फॉलो करणं येतं, तर कुठेतरी हा टेक्नॉलॉजीने आलेला पॉझिटिव्ह चेंज पण तुला वाटतो की बाबा आज मला कुठलीही प्लेअर असेल तिचा ॲनालिसिस करायचा आहे किंवा तिच्याबरोबर करायचं तर आय कॅन फॉलो हर, नॉट जस्ट काय टुर्नामेंटचं फुटेज आहे, करेक्ट, सगळंच फॉलो हर ऑन इंस्टाग्राम अँड दॅट कॅन गिव्ह समथिंग. हे कुठेतरी टेक्नॉलॉजीमुळे आलेला फरक आहे. आय थिंक फरक म्हणण्यापेक्षा की यू गेट मोर इन्साईट बेसिकली, की तो प्लेअर त्यांच्या रिअल लाईफमध्ये कसा आहे किंवा त्याचं टेम्परामेंट कसं आहे ते पण आपल्याला कळतं. पण जसं पॉझिटिव्ह साईड आहे तसं निगेटिव्ह साईड पण आहे, की म्हणजे आता काय काय वेळेस मी माझे खूप फ्रेंड्स बघितले आहेत की ते एवढं रिसर्च करतात त्यांच्या ऑपोनंट्स किंवा ह्याच्याबद्दल आणि मग उगाचच तेच प्रेशर घेतात की एवढ्या मॅचेस बघायच्या, हे करायचं. म्हणजे जर तुम्ही ते पॉझिटिव्ह साईडनी घेणार असाल की मला असं असं खेळायचं आहे, पण खूप वेळेस मी बघितलं की त्यांच्या मॅचेस बघून जास्ती प्रेशर आपल्यालाच येतं. सो दोन्ही साईड्स आहेत. आता तुम्हाला जे जसं बघायचं आहे त्या साईडकडे तसं तुम्ही बघू शकता, पण आय थिंक पॉझिटिव्ह जास्ती आहेत जसं तू म्हणतेस. आणि परत तुमच्याकडे येताना हे काहीच नव्हतं, म्हणजे अपोनंटचा रिसर्च त्याला आधी कधीतरी म्हणजे 6 महिन्यापूर्वी कुठली तरी एक टुर्नामेंट झाली असेल तर तिथे खेळलं होतं, 4थ्या राऊंडला आता फायनलमध्ये आलोय, तेव्हा काय होतं ते आठवून कदाचित त्याचं हे करा. तर
तुम्ही या गोष्टीकडे कसं बघता? पहिल्यांदा लहानपणी युनिव्हर्सिटीपर्यंत खेळलो, कॉलेज रिप्रेझेंट केलं, तेव्हा इंटर कॉलेज, इंडिव्हिज्युअल स्पर्धा आणि नंतर कॉलेजमध्ये युनिव्हर्सिटी. याच्यानंतर बॅडमिंटनमध्ये खूप मोठ्या लेवलवरती आपण जाऊ शकू किंवा शिक्षणाचा वेळ खूप बाजूला काढून खेळासाठी मग त्याप्रमाणे डाएट फॉलो केलं पाहिजे. मग डायटिशियन आमच्याकडे फक्त आई होती आणि ते डाएट सगळ्यात छान वाटायचं आणि ती व्यवस्थित काळजी घ्यायची. आता डायटिशियनला आपल्याला भरपूर फिया दिल्या म्हणजे चांगला डाएट मिळतो अशी एक म्हणजे चांगले डायटिशियन आहेतच, मी अजिबात नावं ठेवत नाही या गोष्टीला, पण प्रत्येक गोष्टीला आता एक्सपर्ट्स आले. त्या एक्सपर्ट्सच्या ऐवजी आमच्या काळात किंवा म्हणजे मी खूप जुन्या काळातलं बोलत नाही, साधारण 80-90च्या दशकातलं त्यातलं आणि आता खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोन लहानपणापासूनच मुलांना चांगल्या कोचेसकडे पाठवणं. मग चांगला कोच त्या मुलाचं ॲनालिसिस करून, फिजिकल ॲनालिसिस करून, मेंटल ॲनालिसिस करून, सायकोलॉजी ॲनालिसिस करून मग कोचेस बऱ्याचदा आता सांगायला लागलेत की 6 महिन्यानंतर बरं ह्या मुलाला क्रिकेटमध्ये घाला, तुमचा शेजारचा मुलगा बॅडमिंटनमध्ये येतोय म्हणून ह्यालाही पाठवा, अशा मानसिकतेतनं कोचेस सांगायला लागलेत, त्यातले एक्सपर्ट सांगायला लागलेत. त्यामुळे चांगली मुलं पुढे यायला लागली. पूर्वी फक्त कोचवर ब्लाइंडली आई वडील विश्वास ठेवायचे आणि ते चांगलं पण होतं आणि वाईट पण होतं, कारण दुसरा ॲनालिसिस करायला स्कोप नव्हता. व्हिडिओ कॅमेरा हा खूप रेअरली असायचा कोणाकडे तरी. आता प्रत्येक लहान मुलगा सुद्धा स्वतः मॅच रेकॉर्ड करायला लागलाय, पण तेव्हा व्हिडिओ कॅमेराच नव्हता. त्यामुळे कोचच्या नजरेतनं मुलाकडे बघितलं जायचं. कोच ठरवायचा की याची मानसिकता कशी घडवावी, ह्याचं पददालित्य कसं असावं, त्याचे स्ट्रोक्स काय असावेत, ॲग्रेसिव्ह किती खेळावं, डिफेन्सिव्ह काय स्ट्रोक्स असावेत, ह्या कोचच्या दृष्टिकोनातनं तयार झालेली पिढी मधनं आम्ही होत. आणि आता हे ट्रान्झिशन पण बघतो, पण दोन्हीचा मिलाफ म्हणजे सोशल मीडियाचा पॉझिटिव्हली तू म्हणलास तसा कशा तऱ्हेने वापर करावा आणि अतिरेक न करता ॲनालिसिस करून सतत तेच बघत बसलो पण मी प्रॅक्टिसच नाही केली तर उपयोग काहीच नाही आहे. की मी पूर्ण अभ्यास केला. त्या पूर्वा म्हणली तसं कॅरोलिना मरीन इज द वन ऑफ द बेस्ट प्लेयर्स. सगळ्यांनी आवर्जून तिचा खेळ बघावा, ॲग्रेसिव्हली कसं बॅडमिंटन असावं याच्याकरता. आणि ॲटिट्यूड, अनेकदा इंजुरीज झाल्या, सिरियस इंजुरीज झाल्या की तिला खेळ सोडायच्या मुवमेंट नंतर परत जगत जेता होणं हे सोपी गोष्ट नाही. तर त्या करतात. हो एक्झॅक्टली. तर त्यामुळे तिचा खेळाचा ॲनालिसिस तुम्ही कराल, पण तिच्याबरोबर खेळताना तुम्हाला तशी प्रॅक्टिस पण करायची गरज आहे. म्हणजे नुसतं सोशल मीडिया बघितलं आणि आता मी चॅम्पियन होईन असं होत नाही. सो तुम्हाला परत चांगला कोच पाहिजे, त्याचं ब्रेन फीडिंग पाहिजे, त्याच्याबरोबरचे योग्य तऱ्हेने डिस्कशन्स आणि प्रॅक्टिस पाहिजे, तर तुम्ही चॅम्पियन लेवलला जाऊ शकता. तर आता तुम्ही जे म्हटलात की टेक्नॉलॉजीचा काय प्रकारे चांगला वापर करता पाहिजे, मग तुम्ही एक अंपायर आहात, म्हणजे ज्याला साध्या मराठीत आपण पंच म्हणूया, म्हणजे हा शब्द पटकन लोकांना समजणार नाही, पण मग तुम्ही अंपायरिंगकडे मग कसे वळलात? मी मगाशी म्हटलं तसं माझ्या जिथे आम्ही राहतो कोथरूडला गणंजय सोसायटीमध्ये चांगलं अद्ययावत कोर्ट आहे 95 साली बांधलेलं. आणि मग बॅडमिंटन कंटिन्यू करायचं, व्यवसायाबरोबरच काहीतरी आपलाही खेळ होईल आणि सोसायटीतल्या मुलांनाही ओळखीच्या शेजाऱ्यांच्या मुलांना शिकवता येईल. त्यांनी कोचिंग चालू केलं आणि त्यातनं चांगली गुणी मुलं तेव्हा तयार झाली. पूर्वाचा सध्याचा कोच आणि लिडिंग कोच आहे की ज्याच्याकडे खूप चांगली मुलं इथे तयार होतात, मयंक गोळे. तोही आमच्या सोसायटीत तेव्हा अजूनही राहतो तिथे आणि तो माझ्याकडे यायचा. त्यामुळे अशा मुलांना शिकवता शिकवता लक्षात यायला लागलं की आपल्याला बॅडमिंटनच्या मॅचेसचा कायदे किंवा त्याचे नियमावली आणि त्याचं अंपायरिंग कशा तऱ्हेने करतात ह्याची जर माहिती मला मिळाली तर कोचिंग मला जास्ती चांगल्या तऱ्हेने करता येईल. मुलांनी कोर्टवरती चिटिंग करण्यापेक्षा फेअर गेम कसा असावा ह्याच्याकरता चांगल्या अंपायरचे डिसिजन पण महत्त्वाचे असतात आणि मुलांना चांगल्या तऱ्हेने चांगल्या वातावरणात खेळायला द्यायचं ह्याची जबाबदारी अंपायरची असते. मग ते मी अंपायरिंग शिकल्यावर मला आपोआप लक्षात आलं आणि म्हणून मग हौसेनीच तयार झालेलं अंपायरिंग ते स्टेप बाय स्टेप राज्यस्तरीय, राष्ट्रीय परीक्षा, मग आशियाई परीक्षा आणि जागतिक परीक्षा अशा देत देत मी आता बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनचा एलिट पॅनल अंपायर झालेलो आहे. म्हणजे आता बाबा अंपायर आहे त्यामुळे कुठलाही नियम जिथे कुठे हे येतो की नाही मला पॉईंट मिळायला हवा होता, बाबा लगेच हे करत असतात हे असं नाही, हे असं. हो म्हणजे काय काय वेळेस बाबा मलाच सांगतो की नाही तू चुकीचं आहे, अंपायरनी बरोबर सांगितलं त्यामुळे तू नाटकं कर नको जास्त. फायद्यापेक्षा तोटा जास्ती होतो कधी कधी.
पण त्याचा फायदाही कशा प्रकारे तुला होतो की बाबा नियमांमध्ये माहिती असणार एखादी छोटीशी कुठली तरी गोष्ट असेल की बाबा आता उदाहरणार्थ फुटबॉल मधला एक नियम आहे की जर का तुम्ही बॉल हेड करायला गेलात आणि तुम्ही जर 2 सेंट्रल डिफेंडर असाल आणि तुम्ही दोघंही खालती गेलात तर फुटबॉलमध्ये इंजुरी झाली की तुम्हाला बाहेर जावं लागतं, फोर्थ रेफरीला परवानगीने आत यावं लागतं. तुम्ही दोघंही वरती गेलात खालती पडलात तर नियम सांगतो की नाही हे दोघंही बाहेर जाऊ शकत नाही, तुम्ही दोघंही मैदानावर राहता. तसं कुठलं नियमांचे बारकावे त्यांच्याकडनं शिकायला मिळतात ज्याचा फायदा होतो? म्हणजे असं मला तो काही सांगत नाही की हे असं असतं, पण कधी कधी आम्ही टी व्हीवर वगैरे मॅच बघत असू तर मग कधीतरी असंच डिस्कशन होतं की अरे हा अंपायर चुकीचं म्हणतोय, किंवा असं फ्रेंडली किंवा कॅज्युअली असं डिस्कशन होतं. आणि म्हणजे तर बाबा अंपायरच असल्यामुळे मला काही वेळेस जे नॉर्मली माझे फ्रेंड्स जे खेळतात माझ्यासोबत त्यांना जेवढं डिटेल्स माहिती नसतात तेवढं मला माहिती आहेत फॉर्च्युनेटली. आणि मग कधी कधी मॅच खेळताना जर एखादा अंपायरनी काहीतरी चूक केली तर मग ते मला पटकन लक्षात येतं की अरे हे चुकीचं आहे. म्हणजे ते नॉर्मली जनरली एवढं कोणाला लक्षात न येण्यासारखं असतं खरं तर. मग मी नंतर बाबाला सांगते की अरे ह्यानी असं केलं हे बरोबर आहे का. सो मग कधी कधी मग मला ते अशा गोष्टी किंवा एखादा लाईन कॉल चुकीचा गेला किंवा बरोबर गेला तर मग मला माहिती असतं की अंपायर कुठल्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करतोय, मग आपण कसं रिॲक्ट केलं पाहिजे. सो थोडाफार इट हेल्प्स. किस्सा आहे का की जिथे तू अंपायरला सांगितलं नाही हा तुम्ही चुकीचं सांगताय, नियम हा आहे, असं कधी कधी होतं. आणि आता बऱ्याच अंपायर्सना माहिती आहे की मी बाबाची मुलगी आहे त्यामुळे ते फार काही माझ्या वाटायला जात नाहीत. आणि आत्ता ॲक्च्युली रिसेंटली स्लोवाकियामध्ये मी फायनल का सेमीफायनल मॅच होती माझी. आणि युजली मॅच सुरू करताना अंपायर नेहमी ऑन माय राईट असं पहिल्यांदा म्हणतो. तर मी पूर्ण झोनमध्ये होते आणि मी एकदम मॅचसाठी रेडी होते आणि माझी ऑपोनंट ती राईट साईडला होती. सो अंपायरनी ऑन माय राईट तिचं नाव घ्यायला होतं. तर मी एकदम फोकस्ड होते आणि अंपायर म्हणला की ऑन माय लेफ्ट पहिल्यांदा. तर माझं एकदम मी डिस्ट्रॅक्टच झाले. म्हणलं ऑन माय लेफ्ट कसं काय म्हणलं अंपायर, कारण हे चुकीचं आहे, पहिले ऑन माय राईट. त्यामुळे मे बी त्या माझ्या ओपोनंटला एवढंही लक्षात आलं नाही, पण मे बी हे घरात ॲटमॉस्फिअर असल्यामुळे माझ्या तर इतकं पटकन लक्षात आलं. आता तू म्हणतेस की हे छोटे छोटे गोष्ट आहे, पण मग डायनिंग टेबल वरती बॅडमिंटनच असतं का तिथे कुठेतरी लाईन ड्रॉ केली नाही आता बॅडमिंटन सोडून काहीतरी वेगळं? ॲक्च्युली हा प्रश्न मला खूप लोक विचारतात, कारण कसं बाबा पण बॅडमिंटन फील्डमध्ये आहे आणि आई कसं मोस्टली माझ्यासोबतच असते, कारण लहानपणापासून ती माझ्यासोबत खूप म्हणजे ती ट्रॅव्हल, बाबा बिझी असल्यामुळे तीच ट्रॅव्हल करते, त्यामुळे तसं तिला पण माहिती आहे बऱ्यापैकी. पण फॉर्च्युनेटली और नॅचरली आम्ही घरी एवढं कधीच बोलत नाही की आज काय प्रॅक्टिस केलीस तू, आज काय खेळलीस किंवा असं काहीच नसतं. म्हणजे हार्डली एखादी माझी टुर्नामेंट असेल तर मग कधीतरी मी आणि बाबा डिस्कस करतो की असं असं झालं मग काय केलं पाहिजे. पण इट्स व्हेरी म्हणजे लिमिटेड आणि इट्स गुड आय थिंक, कारण ते सतत तेच बोलल्यावर पण आय डोंट थिंक इट्स अ गुड थिंग. म्हणजे तुम्ही तेच खेळायला पण इथे येताय, घरी पण तेच बोलताय, सो मग बाहेरचं काही लाईफच राहत नाही. सो आमच्या घरी खूपच चिल असतं, सगळे वेगवेगळ्या विषयांवर बोलत असतात. डिनर टेबलवरचे विषय काय असतात? खूप रॅन्डम. म्हणजे कधीतरी आबा, आता आमच्या घरी तसं साहित्यिक वातावरण पण खूप आहे, मग आबा कधीतरी येतात आणि सांगतात की मी हे पुस्तक लिहितोय, किंवा मग आई काहीतरी सांगते आज माझी फ्रेंड हे म्हणली, आज मी इकडे गेले होते. म्हणजे इट इज व्हेरी नॉर्मल. आणि बॅडमिंटनचं पण कधी कधी असतं, पण नथिंग सिरियस. सो इट्स व्हेरी चिल्ड आउट. मला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार बाबांनी काही पुस्तकं लिहिलेत, बरोबर? हो. मग ते तुमचं म्हणजे पुढचं कुठलं बॅडमिंटनवरती पुस्तक लिहायचा काही विचार केलाय? मी बॅडमिंटनचं सगळ्यांना नियम किंवा लॉज सोपे जावेत किंवा ह्याच्याकरता एक 8-10 वर्षापूर्वीच एक छोटी पुस्तिका लिहिली होती. पुणे डिस्ट्रिक्टपासनं आता आशियाई बॅडमिंटन अंपायर्सपर्यंत वेगवेगळ्या लेवलच्या अंपायर्सना मी हल्ली गेले 5-7 वर्ष ट्रेनिंग द्यायला जातो, त्यांच्या परीक्षा घेतो, त्यांना गाईड करतो. पण हे सगळं करताना ॲज यू सेड की तुला माहिती मिळाली पुस्तकं लिहिली होती, कारण माझ्या काकाचं खूप मोठं प्रकाशन आहे दिलीपराज प्रकाशन, आणि जवळ 3000 पुस्तकांच्या आसपास त्यांनी आतापर्यंत प्रकाशित केली आहे. आणि आत्या SNDTची एक्स प्रिन्सिपल होती, ती साहित्यिक आहे. बाबांची वेगळ्या अनेक विषयांवर पुस्तकं, सध्या रिसेंटली ग्रहांवरचं पुस्तक प्रकाशित झालं आहे. त्यामुळे मग घरात साहित्यिक वातावरण, पूर्वाई छान वेगवेगळ्या विषयांवरती तिचे लेख येत असतात सोशल मीडियावरती, आणि सायकॉलॉजी शिकते, त्यामुळे तिचं आपोआप ॲनालिसिस लिहिणं किंवा लोकांचे बारकावे समजून घेणं, त्याचा खेळातही तिला फायदा होतो.
आणि माझ्यातही आहे थोडं लिखाणाचं म्हणूयात. त्यामुळे मी 2 पुस्तकं माझी प्रकाशित झाली. आणि ॲज तू विचारलंस तसं की बॅडमिंटनच्या अंपायरचा 1873 पासूनचा प्रवास ते आधुनिक बॅडमिंटन अंपायरिंग जे आम्ही आता करतो इथपर्यंतच्या प्रवासावर एक पुस्तक माझं काम चालू आहे आणि येईल लवकरच. लवकरच ते पुस्तक आलं की त्यांना परत एकदा आपण गप्पा मारायला करूया. नक्की आवडेल मला त्याच्याबद्दल सांगा. तुमचा वडिलांपासूनचा व्यवसाय आहे चष्म्याच्या हो. दुकानाचा, बरोबर? तर बिझनेस सांभाळून ही जी पॅशन आहे तर ती पॅशन कशी जोपासली गेली? कारण कुठलंही क्षेत्र जर आपण बघितलं तर त्याच्यात एलिट अंपायर वगळता बाकी अंपायर्सना घर चालवण्यासाठी दुसरं काहीतरी करावंच लागतं प्रायमरीली. तर व्यवसाय आणि आवड जी पॅशन आहे तर ही कशी सांभाळली गेली? पहिल्यांदा क्लिअर करतो की एलिट अंपायर जरी झालो की, आणि तुला या निमित्ताने सगळ्यांना मला सांगायला शेअर करायला आवडेल की जुलैमध्ये येणाऱ्या ऑलिम्पिकला माझी भारतातर्फे निवड झाली आहे अंपायरिंग करता. सो त्या ऑलिम्पिकपर्यंत जावं ह्याकरता कधीतरी बघितलेलं स्वप्न आता या 2 महिन्यात माझं पूर्ण होत आहे. पण एलिट अंपायर झालो आणि त्यामुळे माझं घर चालतं किंवा माझं चालत असेल घर, तर हे लोकांनो प्लीज समजून घ्या. तेवढा पैसा बॅडमिंटन अंपायरिंगमध्ये नाही आहे. बॅडमिंटन म्हणजे मला बाकीच्या अंपायरचं माहीत नाही, पण बॅडमिंटनचं अंपायरिंग ही फक्त आणि फक्त पॅशनच असावी लागते. खेळात तुम्हाला ज्या खेळाशी मी लहानपणापासून आईमुळे निगडीत झालो किंवा कनेक्ट झालो म्हणून, त्यामुळे खेळाडू म्हणून, मग नंतर प्रशिक्षक म्हणून, आणि मग प्रशिक्षकानंतर आता पुढे मला खेळाशी कनेक्ट व्हायचं आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धा बघायला मिळणार आहेत, आंतरराष्ट्रीय खेळाडूंना जवळून जाऊन हस्तांदोलन करता येईल, त्यांना अंपायरमुळे मला त्यांचे डिसिजन मला देता येणार आहेत, हा तर अजून आनंद असतो. आणि ते त्यानिमित्ताने आपल्याला एक प्रकारचा रिस्पेक्ट देतात. त्यामुळे आपली एक जगात वेगळी ओळख तयार होते. ह्या सगळ्याचा फायदा अंपायरिंगमुळे होतो. हे फायदे मला खूप जास्ती आहेत. आर्थिक फायदा हा खूप रिलेटिव्ह टर्म आहे. म्हणजे मला एवढे मिळतात, अजून मिळाले नाही त्याचं दुःख असतं का मिळतात त्याचा आनंद असतो, हा प्रत्येकाने ठरवावा. पण व्यवसाय आमचा फॅमिली बिझनेस चष्म्याचा, नंतर माझे स्वतःचे रिसॉर्ट्स आहेत कोकणामध्ये आणि थायलंडमध्ये. पण ह्या सगळ्याला टीम लागते. कुठलाही व्यवसाय मोठा करायचा असेल किंवा टिकून ठेवायचा असेल, सुदैवाने घरच्यांची साथ, माझ्या सर्व सहकाऱ्यांची साथ, रिसॉर्टचे माझे सहकारी, थायलंडचे माझे पार्टनर्स, दुकान, माझे वडील, माझ्याकडचे जे सहकारी आहेत दुकानात काम करणारे, ते गेले 15-15, 20-20 वर्ष मला चांगल्या तऱ्हेने साथ देतात. त्यामुळे मग मला जेव्हा मी फोकस अंपायरिंग करतो किंवा कोणी जे आपण एखाद्या कार्यक्षेत्रात उतरलो की ते फोकस काम केलं तर सक्सेस मिळत जातो. आणि ते का मिळतं तर मला या सगळ्या सहकाऱ्यांची साथ चांगली मिळते म्हणून. आणि इक्वली माझी बायको आणि मुलगी. मी आता म्हणलं की ऑलिम्पिक्सला तुम्ही जाणार आहे, तर ते स्वप्नापर्यंत पोहोचण्यासाठी जे काही तुम्हाला कष्ट करावे लागले तर ते मिळाली कधी? ते जाणार आहात हे कधी कळलं आणि त्याची कितपत एक्साइटमेंट होती? कारण ऑलिम्पिक्स हा सगळ्या जगाच्या दृष्टीने खूप मोठा महिलाचा माइलस्टोन ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये, तो किती मोठा माइलस्टोन आहे? मी नक्कीच आय रिस्पेक्ट व्हॉट यू सेड, पण मी तर म्हणेन ते एव्हरेस्ट आहे. खेळातला परमोच्च क्षण एखाद्या खेळाडू करता, प्रशिक्षकांकरता किंवा अधिकाऱ्यांकरता, तांत्रिक अधिकारी म्हणतो आपण ज्याला आम्ही, त्या सगळ्यांकरता परमोच्च बिंदू, एव्हरेस्टचं शिखर म्हणजे ऑलिम्पिक आहे. त्याच्या पलीकडे काही नसतं. किंवा ऑलिम्पिकला भारताचा झेंडा घालून जाणं, त्याच्या पलीकडे आनंद काहीच नाही. खेळाडूचं तेच ध्येय असावं आणि असलं पाहिजे प्रत्येकाचं. जाता येईल न येईल हे नंतरचा भाग, पण त्यांनी एम तर तो मोठा ठेवला पाहिजे. त्याच्याकरता कष्ट म्हणलास तर सचोटीने आणि मन लावून अंपायरिंग करत आलो. कॉन्ट्राव्हर्शियल कुठल्याही डिस्कशन्स, हल्ली सोशल मीडिया खूप स्ट्रॉंग झालाय आणि त्यामुळे मला त्याची भीती नाही वाटत. कारण काम चोख बजावलं तर कार्याची भीती नाही वाटत. त्यामुळे कॉन्ट्राव्हर्शियल डिसिजनमध्ये अडकू ही भीती वाटत नाही. पण अशा तऱ्हेने तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य किंवा ज्ञान आत्मसात करत गेलात आणि एक एक पायरी चढत गेलात की तुम्हाला ऑलिम्पिक पर्यंतचा रस्ता, आता मला तो सोपा वाटतो, पण ज्यांना ह्या क्षेत्रात यायचं आहे त्यांना मन लावून सिन्सिअरली आणि सचोटीने कष्ट करण्याची तयारी असेल तर अंपायरिंग क्षेत्रामध्ये खरंच उज्ज्वल दिवस आहेत असं मला नेहमी वाटतं. पण कष्ट करायची तयारी लागते आणि सचोटीने त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही म्हणजे व्यवसाय असो किंवा हे छंदच होता, जो छंद आता मी प्रोफेशनल अंपायरिंग पर्यंत पोहोचलो असं म्हणूयात,
पण त्याला तुम्हाला डेडिकेशन आणि कुटुंबाची साथ असावी लागते, जी मला दोन्ही मिळाली. आणि ऑलिम्पिक्समध्ये असा कुठला सामना आहे का की ज्याची तुम्ही उत्सुकतेने वाट बघताय किंवा मला ह्या सामन्यात अंपायरिंग करता आलं तर सोने पे सुहागा? प्रत्येक अंपायरचं स्वप्न असतं की मेन्स डबल्स किंवा मेन्स सिंगल्सला फायनल्सला अंपायर किंवा सर्व्हिस जज म्हणजे त्या मॅचला मी तिथला साक्षीदार म्हणून असावं. आणि खेळाडू तेच असतात. वर्ल्ड चॅम्पियनशिपलाही मी अशा मेन्स सिंगल्स घेतलेत, मेन्स डबल्स घेतलेत. नंतर आमच्या सुपर सिरीज असतात वेगवेगळ्या लेवलच्या, जशा ATP टुर्नामेंट्स असतात तशाच, किंवा ग्रँड स्लॅम्स असतात टेनिसमध्ये तशाच. तेच खेळाडू असतात. त्यांच्या मी मॅचेस त्या एशियन चॅम्पियनशिपला घेतलेत, नंतर थॉमस उबेर कपला घेतलेत. त्यामुळे मला त्या मॅचेस मिळणार आहेत ह्याच्यापेक्षा आत्ताचा जो आनंद आहे की मला ऑलिम्पिकला जायला मिळालं. कारण ऑलिम्पिकला आम्ही जे 16 अंपायर निवडलो गेलोय जगातनं, ते माझे सगळे सहकारी आहेत, ते माझे कॉम्पिटिटर्स नाही आहेत. त्यामुळे त्याला का नाही मिळाली, मला का मिळाली, का तो हारला आणि मी जिंकलो असं आमच्यात कधी नसतं. आपण त्या आठवड्याभरात सगळ्यात चांगलं काम करायचं. त्या निमित्ताने आमच्या सिनियर रेफरी जी पॅनल असतं ते आमची निवड करतात फायनलसाठी, सेमीफायनलसाठी. त्यामध्ये निवड झाली तर आनंद आहे, नाही निवड झाली तरी माझ्या सहकार्याची निवड झाली हा तेवढाच आनंद असतो. बाबांचं जे काही यश आहे त्याचा तुला नक्कीच आनंद असणार. पॅरिसला जाणार आहे तर तुझं पुढच्या सीझनचं म्हणा एम काय म्हणजे, तर ज्यांना बरंच ऑडियन्सला माहिती नसेल तर ज्युनियर कॅटेगरी जी असते म्हणजे 15 ते 19 बरोबर? हां, अंडर 19 म्हणजे अंडर 19 बेसिकली कुठल्याही एज ग्रुपमध्ये आपण जर म्हणतो आता जो क्रिकेटचा अंडर 19 वर्ल्ड कप झाला जे आपण बघितलं, तर कुठल्याही एज ग्रुपमध्ये अंडर 19 कॅटेगरी जी असते त्याच्यात पूर्वानी डॉमिनेट केलेलं आहे त्यांनी. म्हणजे तिच्या मी काही फोटोज असतील हे असतील ते आपल्याला शेअर करेलच. तर अंडर 19 पासून आता सिनियर कॅटेगरीमध्ये आल्यावरती ती एक जम्प जी असते तर ती कितपत जम्प असते आणि त्याच्याशी कसं डील करते? ॲक्च्युली माझं अंडर 19 संपलं आणि एक वर्ष झालं आणि लगेचच कोविड झालं. त्यामुळे मला मधली जी 2-3 वर्ष थोडी प्राईम इयर्स होती सिनियर्समधली ती थोडी मी मिस आउट केली. आणि त्यामुळे काय झालं की जे ज्युनियर युजली अंडर 19च्या ज्या मुली असतात त्या अंडर 19 संपायला लागलं की सिनियर्समध्ये पण खेळायला लागतात. सो मी जेव्हा सिनियर्समध्ये गेले तेव्हा मला मोस्टली ज्युनियर मुलींचीच खेळायला लागत होतं, कारण जे ऑलरेडी मला सिनियर्स होतं तर काही मुलींनी खेळणं थांबवलं होतं. आणि युजली काय होतं की जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या मुलीशी खेळता तेव्हा तुम्ही जास्ती फ्रीली खेळता किंवा यू डोंट हॅव एनिथिंग टू लूज. पण ऑपोजिट टू दॅट जेव्हा तुम्ही एखाद्या छोट्या मुलीशी खेळता तेव्हा नॅचरली तुम्ही जास्ती प्रेशर खाली असता की अरे ही माझ्यापेक्षा छोटी आणि मी सिनियर आहे, सो आय हॅव टू परफॉर्म. सो बॅक ऑफ द माइंड थोडं ते असतं. आणि त्याच्यानंतर थोडं मेंटली तुम्हाला जास्ती स्ट्रॉंग व्हायला लागतं सिनियर्समध्ये, कारण सिनियरपर्यंत जे लोक खेळत येतात ते ऑब्व्हियसली काही लेवलपर्यंत खेळलेले असतात. आणि असं कोणी नसतं की खूपच वाईट खेळतो आणि एकदम 1 आणि 2 वरतीच मी हरवते. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही टुर्नामेंटला पहिल्या राऊंडपासून आता इंडियात तर कॉम्पिटिशन एवढी झाली आहे त्यामुळे तुम्हाला एफर्ट आणि हार्डवर्कशिवाय काही पर्याय नाही आहे. त्यामुळे एक फिजिकली पेक्षा मेंटली तुम्हाला खूप जास्ती तयारी करावी लागते सिनियर कॅटेगरीत, असं मला खूप जाणवलं. आणि तुम्हाला म्हणजे उद्या मी 10 वर्ष छोट्या मुलीशी पण खेळू शकते आणि 10 वर्ष मोठ्या मुलीशी पण खेळू शकते. त्यामुळे तो एक माइंडसेट खूप वेगळा असतो सिनियर्समध्ये. पण मागच्या 2 वर्षापेक्षा ह्या वर्षी मी जेवढी आत्तापर्यंत खेळले तेव्हा त्या माझ्या जर्नीमध्ये मला माझ्या एक्सपिरियन्समुळे खूप इम्प्रूव्हमेंट वाटली. गेम तर इम्प्रूव्ह होतच राहतो आपण जेवढं प्रॅक्टिस करतो, पण जेवढ्या जास्ती मी टुर्नामेंट्स खेळले, जेवढी जास्ती मी जिंकले हारले ॲक्च्युली, त्याच्यामधनं जेवढे मला लेसन्स मिळत गेलेत. त्यामुळे मला ह्यावर्षी मी डिसाईड केलं होतं की जे पण असेल की हारणं जिंकणं तर होतच राहणार आहे, पण आय हॅव टू डिसाईड की मी माझं गेम किती एन्जॉय करते. कारण एका पॉईंटला मला असं व्हायला लागलं की जेव्हा मी हारायचं तेव्हा मला असं वाटायचं की मी का खेळते बॅडमिंटन, म्हणजे मी हारते सारखी. पण मला मग एका दिवशी असं वाटलं की मी बॅडमिंटन हारणं किंवा जिंकण्यासाठी खेळण्यापेक्षा पण बॅडमिंटन मी खेळते कारण माझं पॅशन आहे. सो सिनियर्समध्ये आल्यावर आय थिंक आणि तुम्ही 20sमध्ये जेव्हा तुमच्या येतं तेव्हा आय थिंक खूप गोष्टी तुमच्या मनात यायला लागतात. त्यामुळे त्या हँडल करून प्लस बॅडमिंटन मेंटली कसं इम्प्रूव्ह करता येईल ते हँडल सगळं एकत्र, सगळं तर मॅनेज नाहीच करतात पण हाऊ कॅन यू गो विथ द फ्लो किंवा तुम्ही ते लेसन्स किती पॉझिटिव्हली घेता, आय थिंक त्याच्यावरती तुम्ही जास्त इम्प्रूव्ह करू शकता. आणि आय थिंक दॅट्स वेन यू रिअली स्टार्ट एन्जॉईंग वॉट यू डुईंग. म्हणालीस की जिंकणं आणि हरणं दोन्हीमधून काहीतरी शिकायला मिळतं.
ते शिकणं काय असतं तुला दृष्टीने? बरेचदा मला असं वाटतं की जेव्हा आपण जिंकतो तेव्हा आपण युजली म्हणजे बघत नाही आपल्या मॅचेस, की आपण फक्त बघतो की आपण कसं छान जिंकलोय. पण जेव्हा आपण हारतो तेव्हा आपण खूप ॲनलाइज करतो की अरे कशी मी हारले, काय झालं, हे झालं. तर मला असं वाटतं की जेवढं ॲनलाइज आपण हारल्यावर करतो तेवढंच आपण जिंकल्यावर सुद्धा केलं पाहिजे, की काय फॅक्टर्स होते त्याच्यामुळे मी चांगलं खेळू शकले. कारण कधी कधी आपण ओव्हर कॉन्फिडंट होतो जिंकल्यावरती आणि हारल्यावरती आपण स्वतःला अंडर एस्टिमेट करतो. सो मला असं वाटतं की लेसन जसं तू म्हणलास की प्रत्येक ह्याच्यातनं हारल्यावरतीच एक लेसन मिळतो असं नाही आहे. तुम्ही कुठलीही मॅच खेळल्यावर तुमचे प्लस पॉईंट्स किंवा मायनस पॉईंट्स हे असणारच आहेत. तुम्ही ते किती पुढच्या मॅचला चांगल्या पद्धतीने वापरू शकता आणि पटकन लेट गो किती करू शकता हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण लेट गो म्हणजे फक्त हारच नाही, पण जिंकल्यावर पण तुम्ही ते पटकन लेट गो तुम्हाला करता आलं पाहिजे. कारण काही वेळेस आपण जिंकलो ह्याच आपण मेंटॅलिटीमध्ये राहिलो आणि नेक्स्ट राऊंड पहिलीच राऊंड हारलो, तर मग ते पण बरोबर नाही आहे. दुसऱ्या दिवशी मॅच करेक्ट, बरोबर. त्यामुळे आय थिंक लेट गो करणं कुठल्याही गोष्टीत खूप त्या एका मोमेंटची किंवा एखाद्या विक्ट्रीशी किंवा लॉसशी आपण किती आपल्याला डिटॅच करू शकतो. आय थिंक हे मी नेहमीच मला सांगत असते की कुठल्याही गोष्टीशी आपण जास्ती त्याला धरून नाही ठेवायचं. आणि ते मला रिअल लाईफमध्ये पण खूप जास्ती चांगलं हेल्प होतं. त्यामुळे आय ट्राय टू डू दॅट. आय वोंट से की मला ते जमतंच नेहमी, पण आय ट्राय. म्हणजे लेट गो करणं तर हारल्या जेव्हा असं वाटतं की यार मी का बॅडमिंटन खेळतो, तर त्या सिच्युएशनशी त्या थॉटशी तू कसं डील करतेस आणि त्याच्यासाठी मग तू स्विच ऑफ होण्यासाठी काय करतेस आणि बाबा जसं म्हणतात की तू सायकोलॉजी शिकतेस, तर त्याचा कुठेतरी सबकॉन्शियसली फायदा होतो किंवा त्याचा उपयोग होतो? नक्कीच होतो. कारण तुम्ही जेव्हा सायकोलॉजीसारखा विषय शिकता तेव्हा तुम्हाला अजून जास्ती छान कळतं की तुम्ही एखाद्या दुसऱ्या माणसाला रीड कसं करू शकता, त्यांच्या इमोशन्स काय असतात. आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना रीड करू शकता तेव्हा यू स्टार्ट अंडरस्टँडिंग युअर सेल्फ बेटर. त्यामुळे सायकोलॉजीमध्ये तो तर नक्कीच म्हणजे फायदा खूप होतो. आणि आय थिंक प्रत्येक प्लेअरच्या आयुष्यात असा एक पॉईंट येतो की म्हणजे त्याला यू डोंट फील लाईक प्लेईंग और मोटिवेशन थोडं कमी होतं आणि हे खूप नॅचरल आहे, नॉर्मल आहे. पण अशा पॉईंट्सना तुम्ही काही वेळेस एवढं लो जाता की खूप प्लेयर्स थांबवतात बॅडमिंटन की मला मेंटल पीस हवा आहे आणि मला म्हणजे माझं एक आवडता स्पोर्ट हे मला स्ट्रेस म्हणून होतं आहे माझ्या आयुष्यात, हे चांगलं नाही आहे. आणि मी असं अगदी नाही म्हणणार की मी एवढ्या लो पॉईंटला होते, पण कधी कधी आपण स्वतःकडनं काहीतरी एक्सपेक्ट करत असतो आणि ते जर होऊ शकलं नाही आणि एवढे वर्ष मी एवढी चांगली खेळते आणि मग एकदम असं होतं की अरे मी अचानक हारते कशी काय. तर मग असा मध्ये पॅच होता लास्ट इयर. तर मी माझ्या कोचशी पण बोलले, आईबाबांशी पण बोलले की मी त्यांना सांगितलं की 2 महिने मी नाही खेळणार, मला बॅडमिंटनची रॅकेट पण हातात नाही पकडायची आहे. आणि म्हणजे मला असं मनातनंच वाटत नव्हतं की मी नाही खेळलं पाहिजे, कारण मी कोर्टवर यायचे, मला इच्छाच व्हायची नाही खेळायची. तर मला खूप वाईट वाटायचं की माझ्या आयुष्यात पहिल्यांदा असं झालं की मला बॅडमिंटन खेळावंसं नाही वाटत आहे. सो आय डिड नॉट नो हाऊ टू डील विथ सच थॉट प्रोसेस. कारण माझ्या आयुष्यात कसं कधी झालं नव्हतं असं. पण मी माझ्या फ्रेंडशी पण बोलले आणि कोचशी पण बोलले, पण ते सगळ्यांनीच मला सांगितलं की हे खूप नॅचरल आहे आणि तू तुझा टेक युअर टाईम आणि फिगर आउट की तुला काय करायचं आहे खरंच. आणि मग त्या 2 महिन्यात मी अभ्यास पण केला आणि त्याच्यानंतर माझ्या परीक्षा पण होत्या. मग थोडं फ्रेंड्ससोबत बाहेर गेले आणि फॉर्च्युनेटली दिवाळी पण होती, त्यामुळे सगळे फॅमिली गेट टुगेदर्स. सो बेसिकली 2 महिने मी बॅडमिंटन न खेळता नुसतं लाईफ एन्जॉय केलं. आणि माहीत नाही, एक वन फाईन डे माझ्या सायकोलॉजीमध्ये एक सब्जेक्ट आहे पॉझिटिव्ह सायकोलॉजी म्हणून, आणि मी तो अभ्यास करता करता मला असं रिअलाईज झालं की अरे आपण काय करतो आहे, म्हणजे मी का खेळत नाही आहे बॅडमिंटन. आणि मला ते अभ्यास करता करता रिअलाईज झालं की मी ज्या पॉईंट ऑफ व्ह्यूने किंवा मी ज्या पर्स्पेक्टिव्हनी बॅडमिंटनकडे बघते आहे त्यामुळे मला त्रास होतो आहे. सो आय शुड चेंज माय पर्स्पेक्टिव्ह आणि आय शुडंट थिंक अबाउट की मी का जिंकत नाही आहे, आय शुड थिंक अबाउट की मी जिंकण्यासाठी काय केलं पाहिजे. सो थोडी ती थॉट प्रोसेस मी आणायला सुरू केली, हळूहळू स्टार्ट केलं. आणि त्याच्यानंतर 2 महिने मी खरंच खूप एफर्ट्स घेतले आणि आत्ता स्लोवाकियाला जी टुर्नामेंट झाली तिकडे मी जिंकू शकले. सो म्हणजे बाकीच्यांशी खेळण्यापेक्षा इट वॉज अ बॅटल विथ माय सेल्फ आणि समहाव आय कुड विन. येस, म्हणजे तू म्हटलीस की 2 महिने तू बॅडमिंटनपासून लांब गेलीस, तर त्या 2 महिन्यातली तुला
सगळ्यात जास्त आवडलेली अशी कुठली गोष्ट आहे का की जी तू केलीस की तू कधीच केली नव्हतीस आधी, तर अशी कुठली एक छंद म्हणा किंवा हॉबी म्हणा तू कुठली सुरू केलीस का, किंवा काहीतरी वेगळं करायच्या दृष्टिकोनातून असं काही? मी थोडं प्रश्न बदलेन हां. की ज्या हॉबीज मी आधी खूप करायचे, ज्या मी माझं करत नव्हते त्या मी परत करायला लागले. आणि सच मला पेंटिंग खूप आवडतं. म्हणजे मी काही खूप चांगली पेंटर नाही आहे, पण इट गिव्स मी हॅपीनेस. म्हणजे मी एखादं छान पेंटिंग केलं आणि मी कोणाला जाऊन दाखवलं आणि ते म्हणले अरे वा छान केलं, तर इट गिव्स मी हॅपीनेस. किंवा मी गिटार पण वाजवते, मग मी थोडं गिटार वाजवलं मध्ये मध्ये. सो बेसिकली मी जे करत नव्हते ते मी थोडं परत स्टार्ट केलं. आणि एस्पेशली मी माझा स्क्रीन टाईम थोडा कमी केला आणि मेडिटेशन पण जास्ती वाढवलं. त्यामुळे स्क्रीन टाईम कमी करणं इज अ टास्क फॉर माय जनरेशन. म्हणजे पण आय रिअली फील लाईक मेडिटेशन रिअली हेल्प्स. म्हणजे मी आत्ता पण टॉर्नामेंट्सला जेव्हा जात होते, फर्स्ट थिंग इन द मॉर्निंग दॅट आय यूज टू डू वॉज मेडिटेशन. म्हणजे जस्ट 15 मिनिट्स जेवढं काही तुम्हाला शांत बसून विचार करता येईल. आणि म्हणजे त्याचा काहीच लॉसच नाही आहे, तुम्ही फोकस जास्ती राहू शकता. आणि त्या 2 महिन्यात मी मेडिटेशन पण जास्ती केलं. सो आय थिंक सगळ्याच ॲक्टिव्हिटीज मला लाँग टर्म त्यांनी हेल्प केलं आणि करत राहतील असं मला वाटतं. म्हणजे आता पूर्वाचे म्हटली की ती 2 महिने बॅडमिंटनपासून लांब होती, तर कुठल्याही पालकांसाठी ती पण एक चॅलेंजिंग फेज असू शकते की अच्छा ठीक आहे, हिला आत्ता 2 महिने खेळायचं नाही आहे, नको खेळत. कारण आजकालचे पालक आपण बघतो की अरे तू काय 100पैकी 98 मार्क मिळवलेस, तू 99 का मिळवले नाहीस. हा कुठेतरी आजकाल लोकांच्या मानसिकतेत म्हणजे पालकांच्या मानसिकतेतला बदल झालेला आहे. तर ॲज अ पेरेंट म्हणून तुम्ही या फेजकडे कसं बघितलं तिच्या? बेसिक अरे खरंच सांगायचं तर पूर्वला बाबा म्हणून मी कधी तिच्याशी वागलो नाही, किंवा तिची आई पण. घरात मी म्हटलं तसं आमच्या खूप खेळीमेळीचं मित्रमैत्रिणीसारखे आम्ही राहतो. किंवा याचा अर्थ असं नाही की ज्या वेळेला बाबागिरी करायला पाहिजे तशी दादागिरी थोडीफार केली जाते. पण सध्याचा कॉम्पिटिशनच्या जमान्यामध्ये बऱ्याचदा होतं कसं की पालक किंवा आजूबाजूचे आपले लोक 10-10, 20-20, 50-50 हजार रुपये महिन्याला फिया आणि हे सगळं खेळाकरता रॅकेट्स महाग झाले, शूज महाग झालेत. मग मुलाला रॅकेट धरता नाही आली तरी 10,000चा शूज मुलाला घ्यावा लागतो, कारण त्यांच्या शेजाऱ्यांनी तसंच घेतलेलं असतं. सो ती कॉम्पिटिशन विदिन असते. आणि ती एवढं सगळं मी तुला लेका घेऊन देतोय आणि तुला साधी एक मॅच जिंकता येत नाही. तू म्हटलास तसं तुला एवढ्या मी क्लासेससाठी फिया भरतो, तू 98च पाडलेस, तू 2 मार्क कसे घालवलेस? कारण 2 मार्कामुळे वडिलांना परत डोनेशन देऊन त्याला मोठ्या कॉलेजला घालायचं असतं, त्याचं टेन्शन वडिलांना असतं. असे जे फायनान्शियल बर्डन्स किंवा प्रेशर्स आणि सोसायटी प्रेशर्स असतात, इगोज असतात त्यामुळे तयार झालेले, हे पालकांचे जे असतात ते सुदैवाने आमच्या घराच्या आसपास कुठेच फिरत नाहीत. कोचिंग करायचो पूर्वी, त्यामुळे मला प्लेयरची मानसिकता किंवा सायकी माहिती आहे. अंपायरिंगमुळे तर मला मानसिकता सहज जाणवता येते की प्लेयर किती फ्रेंडली तऱ्हेने कोर्टवर वावरत आहेत, किंवा एखाद्या प्रेशर पॉईंटनंतर प्लेयरच्या मनात काय चाललं असेल. कारण मला त्याच्यानंतर त्याला कंट्रोल करायचं असतं की बाबा रे इथेच थांब, अजून जास्ती काही हे केलं असतं मला पेनलाइज करावं लागेल, कार्ड्स दाखवावे लागतील. सो त्यामुळे ॲनालायझिंग प्लेयरचं बिहेवियर, मग ते जर मी तिथे करू शकतो तर माझ्या मुलीचं चेहऱ्यावरनं मी सांगू शकतो की तिच्या मनात काय चाललं असेल. सो त्यामुळे आमचं जेव्हा ती अशा डाऊन फेजमध्ये होती तेव्हा ऑलरेडी डिस्कशन झालं होतं. आमच्या घरात माझ्या वडिलांपासूनच एक छान सवय म्हणा की कुठल्या इमोशन समोर सांगण्यापेक्षा आम्ही एकमेकांना लिहून पाठवतो. आणि कारण कदाचित मी भारताबाहेर असेन, त्यावेळेला सांगावं असं वाटलं नसेल, पण एकदा लिहून पाठवलं त्याच्यावरती एक्सप्रेस होणं आणि मग भेटल्यानंतर परत त्याच्यावरती अजून चर्चा काढून मार्ग काढणं. इरॅटिक रिॲक्शन्स देऊन की बा नाही खेळायला जमत आहे ना, उद्यासनं खेळ सोडून टाक, इज अ वन लाईनर अँड मॅटर एंड्स. पण व्हाय हा जर प्रश्न स्वतःला विचारला की ठीक आहे ही फेज असू शकते, हा परमनंट सोल्युशनचा पार्ट असू शकत नाही. ज्याकरता आपण एवढे वर्ष कष्ट केले, ज्याकरता आपण एखादं शिक्षण घेतलं, मला नेहमी आश्चर्य वाटतं. मी थोडंसं विषयांतर करतो की एखादा खूप छान तऱ्हेने शिकतो, बीई होतो आणि एरोनॉटिक्स करतो आणि त्याच्यानंतर तो इन्फोसिससारख्या कंपनीत फक्त सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून. मी एकदा त्याला विचारलं की अरे तू एरोनॉटिक्स केलं होतंस ना, नासा वगैरे? नाही, मला इथे चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. तर मग तसं की बॅडमिंटन जर तू परस्यू केलंयस एवढे वर्ष,
तर 1-2 महिन्याच्या किंवा एखाद्या वर्षाच्या पण म्हणू आपण की मानसिकतेमुळे आता एकदम सोडून द्यायचं असं नाही होऊ शकत. म्हणजे त्याच्याकरता सिनियर्स घरातले आजी आजोबा असतील, आई वडील असतील, भावंड असतील, मित्रमैत्रिणी असतील, तुम्हाला चांगली संगत आणि चांगले आजूबाजूचे सहकारी असणं हे त्यावेळेला गरजेचं असतं आणि तिच्याकडे त्याचं भरपूर कलेक्शन आहे आणि त्याचा फायदा नेहमी होतो तिला. म्हणजे तुम्ही म्हटलात की तुम्ही भावना लिहून हे करायचं, मग तुमच्या काळात पत्र असतील, आता व्हॉट्सअप आता व्हॉट्सअप असतं, आता व्हॉट्सअप असतात किंवा लेखी पत्र पण असतात. येस, म्हणजे तुम्ही आता म्हटलात की एखादी गोष्ट असेल तर त्याच्यात परस्यू केलं पाहिजे, तर तसाच स्पोर्ट्स कट्टावरती सौरभ नेत्रावळकर म्हणून क्रिकेटपटू आहेत. आत्ता एपिसोड तुमच्यापर्यंत येईल त्यावेळी वर्ल्ड कपचा माहोल असेल, तर सौरभ मुंबईचा आहे, मुंबईकडून क्रिकेट खेळला आहे, शिक्षणासाठी म्हणून अमेरिकेत गेला, तो सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे आणि आता तो अमेरिकेकडून T20 वर्ल्ड कप खेळणार आहे. तर तो एपिसोड तुम्ही नक्की बघा, म्हणजे तुम्हाला हे काय म्हणतात त्याचा आणखीन संदर्भ लागेल किंवा त्या विषयाची एक मुलाखत बघता येईल. तर शेवटाकडे येताना तुम्ही अनेक वर्ष अंपायरिंग करताय, तू आता टूर्सवर असतेस, तर तुमच्या टूर्सवरचा कुठलाही असू दे, म्हणजे पुणे, बंगलोर, दिल्ली, मलेशिया, पॅरिस, लंडन, व्हॉटएव्हर इट इज, तर असा कुठला एक प्रसंग आहे का की जो तुमच्या कायम लक्षात राहतो? अंपायरिंग मधला म्हणतो, अंपायरिंग मधला एक अंपायरिंग मधलाही सांगू शकता किंवा नंतर दुसरा कुठलाही तुम्हाला आठवत असेल की प्रसंग कुठलाही? अंपायरिंग मधले प्रसंग म्हणण्यापेक्षा खूप अशा मॅचेस असतात की मी नेहमी मित्रांना म्हणतो आणि मित्र सगळेजण म्हणतात की अरे किती लकी आहेस तू की त्या ऑडिटोरियम मधली सगळ्यात बेस्ट सीट कुठली असते, ती अंपायरची असते. आणि ती अंपायरची बेस्ट सीट अशा करता बेस्ट असते की मी तिथे बॉस असतो, राईट पडलेलं, आऊट पडलेलं, फॉल्ट झालेलं सगळं माझं वर्ल्ड चॅम्पियन सारख्या लेवलच्या दर्जाच्या खेळाडूंना ऐकावं लागतं. जग माझं रिस्पेक्ट करतं किंवा मला हेट करतं, कारण कुठला तरी एक खेळाडू त्यांचा असतो, तो हारलेला असतो, कोणीतरी जिंकलेला असतं. आणि बऱ्याचदा आमच्यावरती नेहमी बालंट येतं की अरे अंपायरमुळे हारला. असं खरं तर काही नसतं. 21 पॉईंटची मॅच असते. एखादा अंपायरचा डिसिजन पॉईंट ऑफ फॅक्टवरती अंपायरला द्यायचा असतो आणि अंपायर इज सपोज टू बी अनबायस्ड नॅचरली. त्यामुळेच आम्ही भारतीय सायनाची मॅच मी आयुष्यात कधी घेऊ शकत नाही. ॲज लॉंग ॲज सायना आणि सिंधू जर फायनलला आल्या तर कदाचित मला मॅच मिळू शकते, कारण दोघी भारतीय आहेत म्हणून. पण अदरवाईज ही अपॉर्च्युनिटी मिळत नाही, त्यामुळे आम्ही अनबायस्ड असतो, बॅलन्स डिसिजन्स द्यावे लागतात. पण अशी एक मॅच मला एशियन चॅम्पियनशिपला मिळाली होती की ज्याच्यामध्ये ली चॉंग वी, जो मलेशियाचा जगदविख्यात खेळाडू, आणि लिंदान, जो आय थिंक 3 or 4 टाइम्स ऑलिम्पिक विनर, आणि त्या दोघांची एशियन चॅम्पियनशिपची फायनल मॅच मला घ्यायला मिळाली होती. तेव्हा मी एलिट पॅनलमध्येही नव्हतो आणि ताजा वर्ल्ड फेडरेशनचा अंपायर झाला होतो. मला ती मॅच मिळाली होती. ती मॅच होती चायनामध्ये, आणि चायनामध्ये यू कॅन इमॅजिन की साधारण 25,000 ते 40,000 लोक स्टेडियममध्ये बसलेले असतात आणि त्यांच्यामध्ये ली चॉंग वी आणि लिंदानची 3 गेमची पार शेवटच्या पॉईंटपर्यंत उत्कंठ वाढवणारी मॅच मला घ्यायला मिळाली होती. सो दॅट इज वन ऑफ माय बेस्ट मॅचेस ॲज सिम. आणि एक पीटर गेटची मॅच होती. त्या मॅचला मी जस्ट 2008 साली आंतरराष्ट्रीय पहिली नॉर्म अंपायरिंगची कंप्लीट झाली होती. पीटर गेट, मी अजूनही त्याला देवासमान मानतो, कारण अतिशय सुंदर स्किलफुल खेळाडू, त्याचे स्टाईल ऑफ हिटिंग शटल्स आणि स्ट्रोक्स हे खरंच वाखाणण्याजोगे आहेत. आणि डेन्मार्कचा खूपच आता खूप वर्ष आता तो अकॅडमी आहे त्याची. त्याला कार्ड दाखवावं लागलं तुम्हाला मॅचमध्ये, म्हणजे ॲज अ ह्युमन बिईंग किंवा त्याचा एक फॉलोअर म्हणून किंवा फॅन म्हणून मला आतनं खूप दुःख नाही. पीटर गेट, पीटर ॲक्सेल्सन सध्या खेळतोय, पण पीटर गेट हा 2008 साली तेव्हा वर्ल्ड नंबर 2-3 मध्ये होता. म्हणजे तेव्हा तौफिक हिदायत, पीटर गेट, ली चॉंग वी, लिंदान, चौघांमध्येच फक्त कायम सेमीफायनल फायनलला हे चौघं असायचे, एवढी ती स्थिती होती. आणि त्याला मला कार्ड दाखवावं लागलं होतं त्याच्या काही मिसकंडक्ट किंवा चुकीच्या रिॲक्शन्समुळे ऑन कोर्ट. आणि मला माझ्यात द्वंद्व चाललं होतं. माझा अंपायरला सांगावं लागत होतं की तुला कर्तव्य पार पाडायचं आहे, कार्ड दाखव, आणि माझा फॅन सांगत होता हे तू काय करतोस, तुझ्या देवालाच तू कार्ड दाखवतोस. अशा 2 इन्सिडेंट खूप गमतीदार आणि मला अविस्मरणीय वाटतात त्या. आणि पूर्वा, तुझा टूरचा आवडता क्षण म्हणा किंवा कुठली मॅच लक्षात राहते काय?
तशा तर बरेच आहेत, पण मला माझे जे नेहमी मी सांगते किंवा आवडतं असे 2 सांगू शकते मी. एक तर पहिला म्हणजे अगदीच 2014ला मी अंडर 15 कॅटेगरीमध्ये होते, म्हणजे 12-13 वर्षाचीच असेल. आणि मी माझी पहिली ऑल इंडिया रँकिंग टुर्नामेंट जेव्हा जिंकले, तेव्हा मी पूर्ण क्वालिफिकेशन राऊंड्सपासून खेळून मेन ड्रॉपर्यंत सगळ्यांना स्टेट गेम्समध्ये हरवून जिंकले होते. तर ती माझी पहिली होती आणि त्यामुळे ती नेहमीच मेमोरेबल राहील. आणि त्याच वर्षी मी अजून 2 ऑल इंडिया जिंकल्यामुळे मी भारतात म्हणजे आपल्या कंट्रीमध्ये मी फर्स्ट होते. आणि लहानपणी जेव्हा आता सायना सिंधू टी व्हीवर बघायला मिळायचं त्यांना, आणि मी 9-10 वर्षाची होते, तेव्हा मला असं खूप भारी वाटायचं की अरे हे इंडियाचा टी शर्ट घालून खेळतात. आणि म्हणजे मला असं वाटायचं की इथे कसं आपण पोचू शकतो, म्हणजे हे खूपच काहीतरी वेगळं आणि हे मस्तच आहे काहीतरी. तर मला 2014ला मी जेव्हा इंडिया नंबर 1 होते, तेव्हा मला एशियन बॅडमिंटन चॅम्पियनशिपसाठी इंडियातले पहिले 3 फक्त सिलेक्ट होतात. आणि मी फर्स्ट असल्यामुळे मी सिलेक्ट झाले. आणि मला म्हणजे ते इतकं सरियल होतं की मला प्रोसेसच होत नव्हतं की मी इंडियाला रिप्रेझेंट करणार आहे बाहेर, आणि ते पण इंडिया टीममध्ये सिलेक्ट होऊन. आणि एवढ्या छोट्या वयात मला ते रिअलाईज पण नव्हतं की आपण ॲक्च्युली वी हॅव अचीव्ड समथिंग. तर ते माझ्या नेहमी लक्षात राहील की मला अजून आठवतं मी गाडीत होते आणि मला आईनी का बाबांनी फोन करून सांगितलं की तुला थायलंडला आपल्याला आता जायचं आहे, आपल्याला तुला एशियन चॅम्पियनशिप्समध्ये सिलेक्शन झालं आहे तुझं. आणि माझी रिॲक्शन होती की ओ अच्छा नाईस. म्हणजे मला असं झालं की मला अजूनही ते आठवतं की मी एवढी रिॲक्टच करू शकले नाही, कारण मला त्याचं काय म्हणतात त्या सिच्युएशनची मला ग्रॅव्हिटी किंवा महत्त्व एवढं कळलं नाही. पण डाऊन द लेन म्हणजे आता एवढे वर्षानंतर मला असं वाटतं की दॅट वॉज समथिंग की जे मी कधीच विसरू शकत नाही. आणि एक म्हणजे नंतर अंडर 19ला जेव्हा मी इटलीमध्ये जिंकले होते, तेव्हा पोडियमवरती पहिल्यांदाच म्हणजे त्यांनी आपलं इंडियाचं नॅशनल अँथम त्यांनी प्ले केलं होतं. आणि म्हणजे ते प्ले होईपर्यंत आय वॉज लाईक अच्छा हां ठीक आहे, ते आता नॅशनल अँथम प्ले करणार आहे. पण जेव्हा तुमच्या कंट्रीसाठी तिथले फॉरेनर्ससुद्धा तुमच्यासाठी उभे राहतात न बोलता सगळे, दॅट वॉज द मोमेंट जेव्हा तुम्हाला असं वाटतं की येस यू हॅव डन समथिंग फॉर युअर कंट्री. सो दॅट वॉज लाईक अ प्राऊड मोमेंट फॉर मी आणि आय थिंक सगळ्यांसाठीच. कारण दुसऱ्या इटलीसारख्या देशात जाऊन तुमचं राष्ट्रगीत जर सगळे ऐकत असते तर इट्स समथिंग एल्स. सो ह्या 2 मला नेहमीच लक्षात राहतात. आणि मग या सीझनसाठीचं टार्गेट काय, म्हणजे सिंधू सायना बरोबर तू अर्थात खेळली असशीलच? खेळले नाही ॲक्च्युली असं मला कधी, कारण काय होतं की त्या नेहमी इंटरनॅशनल टुर्नामेंट्सच खेळतात, त्या भारतात कधी खेळत नाहीत. पण आय रिअली होप की आता सायना तर आता खूप कमी खेळतो आहे, पण मे बी आय रिअली होप की मी त्या लेवलपर्यंत पोचून एखाद दिवशी मी सिंधूच्या अगेन्स्ट खेळू शकेन. सो दॅट इज माय एम. सो तू म्हटलीस की तुला PV सिंधू बरोबर कधीतरी खेळायला आवडेल, तर या सीझनसाठीचं तुझं टार्गेट काय आणि असे कुठले एक ॲथलीट आहे की मला हिच्याबरोबर किंवा हिच्या अगेन्स्ट खेळायचं? ॲक्च्युली माझी जी आत्ता करंट ऑलिम्पिक चॅम्पियन आहे चेन युफे, मला खूप आवडतो तिचा गेम. आणि म्हणजे ती इतकी म्हणजे असं वाटतं ती चालत खेळते, म्हणजे शी मेक्स इट लुक सो इझी. म्हणजे असं वाटतं की अरे ही चालत खेळते, म्हणजे आय रिअली वॉन्ट टू प्ले अगेन्स्ट हर समडे. आणि ह्या वर्षीसाठी तरी माझं एम आहे की माझं आता जे इंटरनॅशनल रँकिंग आहे ते मला टॉप 100मध्ये तरी पोचवायचं आहे. त्यासाठी मला इंटरनॅशनल टुर्नामेंट्समध्ये अजून चांगलं खेळायचं आहे. सो आता नेक्स्ट मंथ मी लिथुएनिया आणि फ्रान्सला मोस्टली ट्रॅव्हल करणार आहे. सो आता त्यासाठी मी प्रॅक्टिस करेनच. आणि इंटरनॅशनल टुर्नामेंट जिंकले आणि आता मला ऑल इंडिया पण सिनियर्समध्ये मी फायनल्स खेळले पण कधी जिंकले नाही आहे. सो मला ह्यावर्षी पुण्यात आता नेक्स्ट आहे, तर त्या टुर्नामेंटमध्ये मला जिंकायचं एम तर आहेच, पण 1 राऊंड ॲट अ टाईम अशा गोलनी मला खेळायचं. आणि पुण्यातच समजा मी चांगलं खेळू शकले तर म्हणजे तुम्ही मग अशी म्हटलं सोने पे सुहागासारखं, तर ते माझं करंट एम तरी आहेच. येस, म्हणजे त्या टुर्नामेंटच्या तारखा काय आहेत? पुण्यात 9 जुलै का 8 जुलैपासनं मॉडर्न कॉम्प्लेक्सला VV नातू टुर्नामेंट होते. दरवर्षीच होते, यावर्षी 8 का 9 जुलैला आहे. आणि 6 जून नेक्स्ट मंथ मी अब्रॉड ट्रॅव्हल करेन. अच्छा, म्हणजे हा आपला एपिसोड येईल त्यावेळी तू फ्रान्सला किंवा लिथुएनियाला गेलेली असेल. तर तुम्हाला जर का पूर्वाचा खेळ बघायचा असेल किंवा तुम्ही तिथे जर का नाही तुम्ही पॅरिसला गेले असेल का, ती शेवटची टुर्नामेंट असेल जायच्या आधी, जुलैमध्ये कदाचित नसेल तिच्या मॅचेसच्या वेळेस. तर पण पूर्वाचा खेळ जर तुम्हाला बघायचा असेल, तुम्ही जर पुण्यात असाल किंवा तुम्हाला बॅडमिंटन आवडतं आणि तुम्ही बाहेरून येत असाल, तर तुम्हाला नक्कीच त्या स्पर्धा बघता येतील. तर TDMBAचं मॉडर्न स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स अशी जागा आहे पुण्यात, तिथे या मॅचेस होतील. आणि तुझ्या दृष्टीने आता
वर्ल्ड रँकिंग सुधारणं हा एक हे आता बहुतेक 312 आहे, 10-12 जे आहेत ते. पण तू स्लोवेकियामध्ये समवन हुज अंडर 100 तिला हरवलंस, तर तो एक ती अचीवमेंट कशी मग सिंगिंग म्हणजे तू म्हटलीस की थायलंडला जायचं ते तुला त्याची ग्रॅव्हिटी कळली नाही, पण आता 100च्या आतल्या एका ॲथलीटला हरवणं त्याची ग्रॅव्हिटी तुला कितपत जाणवली आणि ते कसं डील करतेस? ॲक्च्युली स्लोवाकियामध्ये पण मी क्वालिफाईंग्सपासून खेळले, कारण माझे रँकिंग पॉईंट्स कमी असल्यामुळे मला मेन ड्रॉमध्ये एंट्री नव्हती. क्वालिफाईंग्स राऊंड कम्पॅरेटिव्हली थोड्या इझी होत्या. मेन ड्रॉमध्ये पण पहिल्या 2-3 दुसऱ्याच राऊंडला मला अजून एक टॉप 150मधली जर्मनीची मुलगी होती. सो तिच्याशी खेळायच्या आधी मला थोडंसं प्रेशर नाही म्हणता येणार, बट आय वॉज अ लिटल नर्वस, कारण आधीच्या मॅचेस एवढ्या टफ नव्हत्या. बट समहाव तिच्याशी मी चांगली खेळले आणि मला खूप डिफिकल्ट नाही गेलं. आणि दॅट वॉज द पॉईंट की मला ॲक्च्युली कॉन्फिडन्स आला की ह्यांचं रँकिंग जरी जास्ती असलं तरी माझा गेम त्यांच्यापेक्षा खूप बेटर आहे. त्यामुळे इट डझंट मॅटर की कोणाचं रँकिंग जास्ती आहे किंवा माझं रँकिंग कमी आहे. सो ॲज लॉंग एज यू आर प्लेईंग गुड यू कॅन ऑलवेज डू गुड. आणि जेव्हा मी सेमीफायनलला पोचले तेव्हा सेमीफायनलला पोचल्यावर ॲक्च्युली मला रिअलाईज झालं की अरे आपण कुठल्या तरी इम्पॉर्टंट राऊंडला पोचलो आहे. तेव्हा म्हणजे सेमीफायनलचं वेगळं प्रेशर मला असं थोडं जाणवलं की आपण आता कुठेतरी पोचलो आणि आता ही इम्पॉर्टंट मॅच आहे आणि आपल्याला जिंकावं लागणार आहे. सो सेमीफायनल जिंकल्यावरती फायनलला जी मुलगी होती तिची पण मॅच मी आधी ॲक्च्युली बघितली होती आणि म्हणजे मला माझ्यावर कॉन्फिडन्स होता, पण तिची मॅच बघून पण मला असं वाटतं की इट वोंट बी इझी, म्हणजे मला वर्क हार्ड करावंच लागेल. पण जेव्हा मी खेळले तिच्याशी आणि थोडं प्रेशर होतं पण समहाव मी मॅनेज करू शकले. दॅट वॉज अ गुड पॉईंट, कारण कधी कधी क्रुशियल पॉईंट्सनं असं होतं की प्रेशरमुळे आपण खेळू शकत नाही किंवा वी मेसअप, पण त्याच्यातनं मी चांगलं खेळू शकले आणि मी जिंकले. आणि त्याच्यानंतर त्या मॅचनंतर मी जेव्हा माझी स्वतःची मॅच बघितली तेव्हा मला असं वाटलं की ॲक्च्युली खूप इम्प्रूव्हमेंट झाली आहे माझ्या गेममध्ये. आणि जरी रँकिंग माझं त्यांच्यापेक्षा कमी असलं तरी आय हॅव पोटेन्शियल टू बी इन टॉप 100 अँड कम्पीट विथ प्लेयर्स हू आर इन टॉप 100. तर तो एक चांगलाच कॉन्फिडन्स बूस्ट होता. त्यामुळे मला नेक्स्ट टुर्नामेंटला पण ओव्हर कॉन्फिडन्स नाही, पण आय एम डेफिनेटली कॉन्फिडंट की आय कॅन डू वेल. येस, म्हणजे तुझं टार्गेट थोडक्यात आहे की टॉप 100मध्ये. येस, मिनिमम. येस, लवकरच तू काय वर्ल्ड नंबर 1 पर्यंत जाशील अशी आपण इच्छा व्यक्त करतो. फॉर्च्युनेटली होप सो. आणि तुमच्या दृष्टीने अर्थात तुमचं जे एक स्वप्न आहे ते पूर्ण होणारच आहे. तर तुमचं या सीझनचं दुसरं कुठलं एम आहे? कारण पॅरिस ऑलिम्पिक्स हेच पहिलं स्वप्न बाबा म्हणून सांगतो मी की लेकीबद्दलचं की फादर्स डे आहे त्यामुळे त्या निमित्ताने परत लेकीबद्दलचं एक स्वप्न असतं किंवा अपेक्षा असतात म्हणून. आता स्वप्नापेक्षा स्वप्नाच्या पलीकडे गेली ती. तिने जे जे आम्हाला अपेक्षा होते त्याच्यापेक्षा ज्युनियरमध्ये वर्ल्ड नंबर 8 झाली, इंडिया नंबर 1 झाली. निखिल कानेटकर अकॅडमीत गेली, 13 वर्ष ती खेळतीये. निखिल कानेटकर स्वतः ऑलिम्पियन आहे. सो माझं स्वप्न म्हणूयात, अपेक्षा की 2028 पर्यंत मी तिला नेहमी म्हणत असतो की आपल्याला आदर्श असे पाहिजेत की जे लंबी रेस के घोडे आहेत. शॉर्ट टर्म गोल्स ठेवावेत, पण आपला फायनल जे आपल्याला डेस्टिनेशन आहे हे असं असलं पाहिजे की बाकीच्यांना फक्त ते स्वप्नावत वाटलं पाहिजे, पण ते आपण स्वप्न प्रत्यक्षात उतरवू शकू. तर तिच्या कोचप्रमाणे निखिल कानेटकर सारखं तिने पुढच्या ऑलिम्पिकमध्ये पोचावं आणि भारताला रिप्रेझेंट करावं हे मला तिच्याकरताचं स्वप्न आहे. आणि ॲज अ सेट की आम्हाला नवीन नवीन अपॉर्च्युनिटीज येतात, नवीन नवीन टुर्नामेंट्स असतात. ऑलिम्पिक नंतर काय तर माझ्या अंपायरिंग फॅमिली करता जे अंपायर्स मी घडवतोय किंवा पुण्याला मी म्हटलं तसं पुण्यातनं खेळ चालू झालेला आज आंतरराष्ट्रीय स्तरावर वन ऑफ द मोस्ट व्ह्यूड स्पोर्ट्स इन द वर्ल्ड आहे. TRP बॅडमिंटन करता वैयक्तिक खेळामध्ये हा सगळ्यात हाय आहे टेनिस नंतर, किंवा कदाचित काही वेळेस टेनिसला पण तो ओव्हरकम करतो. एवढं आता फेमस व्हायला लागलाय. एअर बॅडमिंटन यायला लागलंय की ओपन एअर बॅडमिंटन, बीच बॅडमिंटन हे वर्ल्ड फेडरेशन वाढवत आहे. सो बॅडमिंटनचा प्रसार खूप मोठ्या प्रमाणात होतोय आणि त्याचा आपण कुठेतरी शिलेदार आहोत. आणि पंचांचं काम, स्पर्धा वाढल्या की काम अवघड होत जातं, कारण प्रत्येकाला जिंकायचं असतं आणि आमचं काम असतं की योग्य खेळाडू योग्य तऱ्हेने जिंकतोय का नाही हे बघण्याचं काम आमचं असतं. मग ते घडवण्याचं काम मी आता जे करतोय त्यातनं माझ्यासारखे भारतातनं चांगले अंपायर तयार होऊन ऑलिम्पिकला कसे जास्तीत जास्त जाता येईल ह्याचं मी आता माझं हे असं तऱ्हेने ठेवलं की ऑलिम्पिकचा अनुभव माझा आणि इतक्या वर्षांचं अंपायरिंग यांचा फायदा इतर माझ्या सहकाऱ्यांना आणि ज्युनियर अंपायर्सना कसा देता येईल. क्या बात आहे.
बेस्ट. तर मला वाटतं हाच तो योग्य क्षण आहे तिथे थांबू शकतो आपण. Yes. तर आज सुदीप बर्वे आणि पूर्वा बर्वे दोघं वेळ काढून आपल्याकडे आले त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. त्यांना दोघांनाही पुढच्या स्पर्धांसाठी खूप खूप शुभेच्छा. तर तुम्हाला आजचा हा एपिसोड कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुम्हाला स्पोर्ट्स कट्टावरती अजून कुठला कंटेंट बघायला आवडेल तेही तुम्ही आम्हाला सांगा. आजचा एपिसोड कसा वाटला हे कुठे कळवाल तर यूट्यूब, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम सगळीकडे कमेंट्स करा. तुम्हाला आवडला तर तो नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. आत्ता मात्र आम्ही थांबतो. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद. धन्यवाद. स्पोर्ट्स कट्टाला शुभेच्छा.